माझे नाव स्वीटी आहे। मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षीच माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। पण आजकालच्या काळात ग्रॅज्युएशनला काही महत्त्व नव्हतं, कारण इंजिनिअरिंग MBA केलेले अनेक तरुण तरुणी बेरोजगार होते। या गोष्टीचा प्रत्यय मला तेव्हा आला जेव्हा मी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडले। प्रत्येक कंपनीसमोर तरुणांची आणि तरुणींची मोठी रांग पाहायला भेटत होती, जो तो आपल्या नंबरची वाट बघत होता। कारण प्रत्येक कंपनीच्या बाहेर 200 ते 300 मुले इंटरव्ह्यूसाठी आलेले असायचे। त्यातून फक्त 10 ते 12 जणांची निवड केली जायची। अशा परिस्थितीत माझ्यासारख्या मुलीला नोकरी मिळवणे फार कठीण होते। त्यात माझ्याकडे कोणताही अनुभव किंवा कोणतीही मोठी पदवी नव्हती, पण नोकरी मिळवणे ही माझी सर्वात मोठी गरज बनली होती। कारण बाबांच्या निधनाने आमचे कुटुंब रस्त्यावर आले होते। माझे बाबा आमच्या घरातील कर्ते पुरुष होते, जो आमचा एकमेव आधार होता। तो आम्ही गमावून बसलो होतो आणि आम्ही दोघी बहिणी अविवाहित होतो। माझी मोठी बहीण फार शिकलेली नव्हती। परिस्थिती अभावी तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही। ती एका पायाने अपंग होती, पण तीही माझ्या इतकीच दिसायला सुंदर होती। जरी आम्ही दिसायला सुंदर असलो तरीही आमच्या दोघींचे राहणीमान एकदम साध्या पद्धतीचे होते। माझे वडील या विचाराचे होते की प्रत्येक घरात अशी एक व्यक्ती असते की जी घराची गरिबी दूर करते। त्यामुळे माझ्या वडिलांनी माझे शिक्षण कंप्लीट केले, म्हणून पैसे कमवण्याची जबाबदारी तिच्याऐवजी माझ्या खांद्यावर येऊन पडली। मला बाहेरचे जग खूप सोपे वाटत होते, पण जेव्हा मी नोकरीसाठी घराच्या बाहेर पडले तेव्हा मला हे जग काय आहे ते समजले। आता मला पूर्ण समजले की बाबा किती कष्टाने आमच्यासाठी 2 पैसे कमवत होते। माझी एखादी इच्छा पूर्ण न केल्याबद्दल मला नेहमी बाबांचा राग यायचा। मी रुसल्यावर त्यांचा चेहरा पडायचा। माझ्या नाराजीवर ते मला प्रेमाने हाक मारायचे आणि म्हणायचे, स्वीटी बाळा, काळजी करू नकोस, एक दिवस असा येईल की तुझे नशीब पलटेल। पण तो दिवस कधी आलाच नाही आणि एका रात्री बाबांना झोपेतच हार्ट अटॅक आला आणि बाबांनी झोपेतच हे जग सोडले। त्यानंतर माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच खराब झाली। जोपर्यंत ते आमच्या सोबत होते तोपर्यंत किमान जगाच्या वाईट नजरांपासून आम्ही दूर होतो, पण आता आम्हाला लोकांच्या वाईट नजरांसोबत भुकेचाही सामना करावा लागत होता। बाबांच्या निधनानंतर नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला कसलीच मदत केली नाही। ते सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होते। त्यामुळे मला नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले। बाहेर पडल्यानंतर समजले की हे जग स्त्रियांसाठी किती कठीण आहे। मला कोणत्याही कंपनीत नोकरी मिळत नव्हती, कारण माझ्याकडे कुठल्याच कामाचा अनुभव नव्हता। त्यानंतर मला माझ्या एका मैत्रिणीच्या भावाच्या माध्यमातून एका बार रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी मिळाली। तो शहराच्या एका गजबजलेल्या भागातील नामांकित रेस्टॉरंट बार होता, त्यामुळे तिथे सतत पुरुषांची आणि तरुणांची खूप गर्दी असायची। मला तिथे एक व्हाईट शर्ट आणि एक काळा मिनी स्कर्ट देण्यात आला। त्या शर्टवर रुपाली बार अँड रेस्टॉरंट असे त्या रेस्टॉरंटचे नाव होते आणि मला दुसऱ्याच दिवसापासून कामाला बोलवण्यात आले। पण त्या रेस्टॉरंटच्या खूप वेगळ्या डिमांड होत्या, ज्या माझ्यासाठी खूप विचित्र होत्या। त्या रेस्टॉरंटला वेटरच्या नावाखाली सुंदर मॉडर्न मुलगी हवी होती, जिचे छोटे छोटे केस खांद्यावर पसरलेले असावेत आणि तिने खूप मेकअप करून डायनिंग हॉलमध्ये उभे राहावे। रेस्टॉरंटच्या मॅनेजरने मला सांगितले की जर उद्या येताना तुम्ही केस कापून आलात तरच तुमची नोकरी पक्की होईल। मी ड्रेस माझ्या बॅगेत टाकला आणि घरी परतले। हे काम करायचं की नाही हे मी अजून ठरवलेच नव्हतं, कारण इतके घट्ट आणि शॉर्ट कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये इतक्या पुरुष आणि तरुणांमध्ये उभे राहणे हे माझ्यासाठी खूप गुदमरणारे काम होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे याआधी मी माझे केस कधीच कापले नव्हते, परंतु भूक माणसाला सर्व काही करायला लावते। तसेच माझ्या बाबतीतही घडले। जेव्हा मी विचार करत करत घरी आले, माझी आई दारात काळजीत उभी होती। मला बघून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले। मी आईला विचारले, तू बाहेर का उभी आहेस? तेव्हा आई रडायला लागली आणि म्हणाली की बेटा, लाईटवाले आले होते, आपण लाईट बिल भरले नाही म्हणून त्यांनी आपली लाईट कट करून मीटर काढून नेले आहे। आईचे म्हणणे ऐकून माझे हृदय धडधडले। उन्हाळ्याचे दिवस चालू होते। पत्र्याचे घर असल्यामुळे घरात खूप गरम होत होते, त्यामुळे विजेशिवाय जगणे खूप कठीण होते।
परंतु गेल्या 2 महिन्यापासून आम्ही बिल भरू शकलो नाही आणि कदाचित त्यामुळेच आमची लाईट कट केली होती. फॅन सोडला तर दुसरे कुठलेच विजेचे उपकरण आमच्या घरात नव्हते. आईच्या अश्रूंनी माझ्यासाठी हा निर्णय खूप सोपा झाला. मी आईला मिठी मारले आणि सांगितले की मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे. उद्यापासून मला कामावर जायचे आहे. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की आता तूच माझा आधार आहेस आणि तुझ्या बहिणीचे लग्न तुलाच करावे लागणार आहे. आईने माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली होती आणि ही जबाबदारी मी कशी पार पाडू असा विचार करत होते. पण ही जबाबदारी मलाच पार पाडायची होती. आई मला विचारत होती की मला कुठे नोकरी मिळाली, पण मला कुठे नोकरी मिळाली हे सांगायचे नव्हते. म्हणूनच मी आईला सांगितले की मला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे. माझी नोकरीची वेळ दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत होती आणि मी हे माझ्या आईला मोठ्या कष्टाने सांगितले. माझ्या नोकरीची वेळ कळाल्यावर ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली की ही कोणती कंपनी आहे जिथे यावेळी कामावर बोलावले जाते. यावर मी तिला खोटे बोलले की ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी 24 तास चालते. आत्ताची आमची वेळ अशी होती की आम्हाला पैशाची खूप गरज होती. त्यामुळे आईने मला जास्त प्रश्न विचारणे टाळले. माझ्या आईने मला खूप आशीर्वाद दिले. त्यानंतर मी पार्लरमध्ये जाऊन माझे केस कमी केले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता मी रुपाली बार अँड रेस्टॉरंटकडे निघाले. माझे नशीब मला इथून कुठे नेणार हे मला माहीत नव्हते. रेस्टॉरंटवर आल्यावर मी युनिफॉर्म बदलला. त्यानंतर मॅनेजरने मला बारच्या मेन काउंटरजवळ उभे केले आणि म्हणाला, आज तुझा पहिला दिवस आहे, म्हणून तू येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचे आदराने वेलकम कर आणि बाकींच्या मुलीकडून सर्व काम समजून घे. आणि रागाने म्हणाला की हा कसला चेहरा घेऊन आली, जा आणि आधी मेकअप कर. मॅनेजरचे बोलणे ऐकून मला लाजल्यासारखे वाटले, कारण माझ्याकडे तसे मेकअपचे कोणतेही सामान नव्हते. जरी मी दिसायला सुंदर असले तरी याआधी मी कधीच मेकअप केला नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने तिच्या मेकअपच्या सामानाने तिने माझा मेकअप करायला चालू केले. ती माझ्या चेहऱ्यावर खूप वेगाने हात चालवत होती, कारण तिला याची रोजची सवय झाली होती. त्यानंतर जेव्हा मी स्वतःला आरशात बघितले तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला हे समजले होते की त्या लोकांनी उगीच नाही मला कामावर घेतले. त्यांनी माझ्यात असे काहीतरी पाहिले होते, नाहीतर काम करण्यासाठी त्यांना भरपूर मुली भेटल्या असत्या. मी दिसायला सुंदर होते आणि माझा रंगही खूप गोरा होता. पण थोड्या मेकअप नंतर मी पूर्णपणे मॉडर्न आणि सुंदर तरुणी दिसत होते. मी आरशात स्वतःला पाहत होते तेव्हा ती मुलगी म्हणू लागली की हॉटेलच्या लोकांनी मला फक्त माझ्या सौंदर्यामुळे इथे घेतले आहे. तेव्हा मला समजले की हे काम माझ्या क्षमतेमुळे नाही तर माझ्या सौंदर्यामुळे देण्यात आले आहे. माझ्यासाठी हे काम खूप जड होतं. मी 3 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत बार काउंटर आणि डायनिंग हॉलमध्ये उभे असायचे. इथे येणारे तरुण मुले आणि मुली इथे खास करून दारू पिण्यासाठीच यायचे. या रेस्टॉरंटमध्ये तरुण मुले येण्याचे कारण म्हणजे आम्ही मुली होतो. रात्री उशिरापर्यंत कंटिन्यू उभे राहून माझे पाय खूप दुखायचे आणि तिथून घरी जाताना बसमध्ये लोकांचे धक्के खात घरी पोहोचावे लागायचे. मी 12च्या सुमारास घरी पोहोचायचे. त्यावेळी माझी आई दारात वाट पाहत उभी असायची. घरची परिस्थिती खराब असल्यामुळे हॉटेलमधले उरलेले जेवण जाताना मी घरी घेऊन जायचे. त्यानंतर माझ्या आई आणि बहिणीसोबत जेवण करून लगेच बेडवर पडायचे. रेस्टॉरंटमध्ये उभे राहून पाय खूप दुखायचे, त्यामुळे मला कधी झोप लागायची तेही कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा 2 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडायचे. आज बार रेस्टॉरंटच्या मॅनेजरने मला बार काउंटरजवळ उभे केले नाही, पण मला कस्टमरची ऑर्डर घेण्याचे काम देण्यात आले होते. हे काम मला थोडे सोपे वाटले, पण काही काळानंतर माझ्या लक्षात आले की हे काम अजिबात सोपे नाही. मी ऑर्डर घ्यायला कस्टमरच्या टेबलजवळ गेल्यावर ते माझ्याकडे अतिशय घाणेरड्या नजरेने डोक्यापासून ते पायापर्यंत बघून मला एक स्माईल द्यायचे. त्या बदल्यात मलाही त्यांना स्माईल द्यावी लागायची, कारण हा त्या रेस्टॉरंटचा नियम होता. ते ऑर्डर देताना मुद्दाम खूप वेळ घ्यायचे आणि कधी कधी ऑर्डर देताना जवळ येण्याचा प्रयत्न करत डबल मिनिंग शब्दाचा वापर करायचे. आता मला चांगलेच समजले होते की इथे येणारे बहुतेक पुरुष मुलीमुळेच येतात. दिवस झपाट्याने जात होते आणि आता मला इथे काम करून 1 महिना झाला होता. त्या 1 महिन्यात खूप अशा गोष्टी घडल्या
ज्या माझ्यासाठी खूप विचित्र होत्या. माणसांची विचित्र नजर, ऑर्डर देण्याच्या बहाण्याने जवळ येणे आणि डबल मिनिंग शब्दाचा वापर करणे. पण त्या नोकरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पगाराव्यतिरिक्त माझ्याकडे त्या एका महिन्यात कस्टमरने दिलेले टिपचे बरेच पैसे जमा झाले होते. ते पैसे मी लाईट बिल भरण्यासाठी वापरले होते. हळूहळू मला तिथली सवय झाली. त्या बारमध्ये रोज संध्याकाळी 5 तरुण मुलं एका फिक्स टेबलवर येऊन बसायची. त्यांची त्या कोपऱ्यातल्या टेबलवर बसायची जागा फिक्स होती आणि त्या साईडचे सर्व टेबल माझ्या वाट्याला होतं आणि मी रोज त्यांच्याकडे ऑर्डर घ्यायला जायचे. ते 5ही 24-25 वर्षाचे तरुण होते, जे माझ्याकडे खोल नजरेने पाहत असत. आजही मी ऑर्डर घ्यायला त्यांच्याकडे गेले तेव्हा एकजण विचारू लागला, तुम्ही इथे मजबुरीने काम करता? मी हो म्हणले. त्याने लगेच त्याचे कार्ड काढले आणि माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाला, तू सभ्य मुलगी वाटते. तुला कधी काही मदत लागली तर या कार्डच्या नंबरवर कॉल कर. मी ते कार्ड विचार न करता घेतले आणि माझ्या शर्टच्या खिशात ठेवले. तेव्हा तो हसला. त्यानंतर हा क्रम चालूच राहिला. रोज मी त्यांची ऑर्डर घ्यायला जायचे आणि त्यातला एक जण मला प्रश्न विचारायचा. या रोजच्या भेटीमुळे आमच्यामध्ये मैत्री झाली. दुसरा महिनाही असाच गेला आणि मग एक दिवशी आई मला म्हणाली की तुझ्या मोठ्या बहिणीला खूप चांगले स्थळ आले आहे आणि त्यांना लवकरच लग्न करायचे आहे. आईचे बोलणे ऐकून मला काळजी वाटू लागली, कारण मी फक्त घरचा खर्च उचलला होता. लग्नाच्या जबाबदारीचा विचारही केला नव्हता. आई म्हणू लागली, तू तुझ्या कंपनीतून ॲडव्हान्स घे. किती मोठी कंपनी आहे तुझी. तुला लाख रुपये तर तिथून सहज भेटून जातील. तुझ्या बहिणीचे लग्न देखील चांगले होईल. माझी मोठी बहीण देखील आता 28 वर्षाची झाली होती आणि माझ्या आईला तिची खूप काळजी वाटत होती. आता मी माझ्या आईला काय सांगू की मी फक्त एक साधी वेटर आहे. मला लाख रुपये कसे मिळतील? मी माझ्या आईच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही, पण माझ्या आईच्या डोळ्यात मला आशा स्पष्ट दिसत होती. माझ्या आईला खात्री होती की मला कंपनीतून नक्की ॲडव्हान्स मिळेल आणि मी विचार करत होते की माझ्या खोटं बोलण्याने मला कुठे अडकवले आहे. दुसऱ्या दिवशी मी कामावर सर्व वेळ टेन्शनमध्ये होते आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीने हे लक्षात घेतले. तिने मला विचारले, काय झाले स्वीटी, आज तू खूप टेन्शनमध्ये दिसतेस. मी तिला म्हणाले की माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न करायचे आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. माझे ऐकून ती म्हणू लागली की मग एवढा खर्च करण्याची काय गरज आहे, साधेपणात लग्न करा. तिचं बोलणं ऐकून मी विचारातच पडले. ती बरोबर बोलत होती. घरी आल्यावर मी आईला सांगितले की आपण दीदीचे लग्न साध्या पद्धतीने करू, पण माझे म्हणणे ऐकून आई म्हणू लागली की आपल्या समस्या सर्वांनाच माहीत नाहीत. मुलांच्या घरच्यांनी आधीच वस्तूंची एक लांबलचक यादी तयार केली आहे आणि जर मी तुझ्या बहिणीला रिकाम्या हाताने पाठवले तर सासरचे लोक तिला आयुष्यभर टोमणे मारत राहतील. आईचे बोलणे ऐकून मला राग आला. मी म्हणाले, काय गरज आहे अशा ठिकाणी दीदीचे लग्न करायची? माझे ऐकून आई रागावली आणि म्हणाली, एकतर तुझी बहीण एका पायाने अपंग आहे आणि कसेबसे करून तिला चांगले स्थळ आले आहे, त्याच्यात पण तू नाटक करत आहे. तुला वाटत नाही का तुझ्या बहिणीचे लग्न व्हावे? आज तुझे वडील जिवंत असते तर मला तुझी गरज नसती पडली. आई असे बोलल्यावर माझे मन खूप दुखी झाले, पण ती बरोबर होती. बाबा असते तर त्यांना विनवणी करावी लागली नसती. त्यांनी कोणत्याही मार्गाने आपल्या मुलीसाठी पैसे गोळा केले असते. मी आईला मिठी मारली आणि लवकरच पैशाची व्यवस्था करीन असे वचन दिले. मला स्वतःलाच माहीत नव्हते की मी इतके पैसे कुठून जमवणार. वडिलांची सावली आपल्या मुलांसाठी खरंच खूप महत्त्वाची असते. ते स्वतःच्या जीवनाचे रान करून आपल्या मुलांना आयुष्यातील सर्व सुख देतात. माझ्या वडिलांची जागा घेणे मला खूप कठीण होते. ते दिवस अशाच अडचणीत जात होते. मी रेस्टॉरंटच्या मॅनेजरशी पैशाबद्दल बोलले, पण माझे ऐकून त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि मी माझ्या कामात व्यस्त झाले. ते 5 तरुण मुलं रेस्टॉरंटला दारू पिण्यासाठी अजूनही यायचे. आजही मी रोजप्रमाणे त्यांची ऑर्डर घ्यायला गेले तेव्हा मला त्यातला एक तरुण म्हणू लागला की काय झाले आहे, आज तुझा चेहरा पूर्ण उदास दिसत आहे. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू का आले हे मला कळले नाही. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, काय झाले तुला, सर्व काही ठीक तर आहे ना, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मी त्याला माझी समस्या सांगितली, कारण मी सुद्धा अशा व्यक्तीच्या शोधात होते
ज्याच्याकडे मी माझ्या वेदना उघडपणे व्यक्त करू शकेन. माझे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तो म्हणू लागला की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू खूप काळजी करत आहे. आम्ही तुला आमचे कार्ड दिले होते जेणेकरून तुला कोणतीही अडचण आली तर तुला आम्ही मदत करू शकेन. मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. ते 5 अनोळखी तरुण मुले मला पैसे देतील याची मी कल्पनाही केली नव्हती, पण त्या 5 जणांनी मला लगेच ₹1,00,000ची ऑफर दिली. मी त्यांच्याकडे बघत होते. ते म्हणू लागले, त्यांच्यासाठी ₹1,00,000 देणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण तुला आमचे काम करावे लागेल. त्याचे म्हणणे ऐकून मला थोडे आश्चर्य वाटले की त्यांचे मी काय करू शकते, पण ती मुलं माझ्यासोबत काय करू शकतात हे समजायला मला फार वेळ लागला नाही. मी लगेच घाबरले आणि म्हणाले की मी एका गरीब कुटुंबातील आहे आणि मी असे काहीही चुकीचे काम करू शकत नाही. यावर ते हसले आणि म्हणाले की ऑफर स्वीकारायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण आजच्या काळात तुला 1,00,000 कोणी देणार नाही. जरी तो तुझा जवळचा नातेवाईक असला तरी तो सुद्धा देऊ शकत नाही. पण मला माझी इज्जत गहाण ठेवून ₹1,00,000 मिळवायचे नव्हते, म्हणून मी त्यांना स्पष्ट नकार दिला. पण परिस्थितीला मी पूर्णपणे कंटाळले होते. मी संध्याकाळी सुट्टी झाल्यावर थकून घरी आले तेव्हा माझी आई आणि बहीण माझी वाट पाहत होते. आईने मला सांगितले की बहिणीचे सासरचे लोक 1 महिन्यानंतर लग्नाची तारीख काढणार आहे. आईकडून हे ऐकून मला आनंद झाला, पण मला खंत या गोष्टीची वाटत होती की मला अजून पैशाची व्यवस्था करता आली नव्हती आणि आई माझ्या आशेवर होती. मी बहिणीच्या चेहऱ्यावर एक कटाक्ष टाकला जिथे खूप दिवसांनी आनंदाची चमक होती, कारण ती एका पायाने अपंग असल्यामुळे तिला असे वाटत होते की तिचे कधीच लग्न होणार नाही. तिचा होणारा नवराही एका पायाने अपंग होता, पण तो एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. ते खरोखर खूप छान लोक होते, पण आजच्या जमान्यात जो साधेपणाने व हुंडा न घेता लग्न करतो तोच आपल्याला चांगला वाटतो. मला माझ्या बहिणीचे सुख कायमचे पाहायचे होते. मी आईला सांगितले की लग्नाची तारीख निश्चित करा, पैशाची व्यवस्था मी करेन, तू काळजी करू नको. माझे बोलणे ऐकून घरात आनंदाची लाट उसळली, पण माझी इज्जत उद्ध्वस्त झाल्यावर त्या बदल्यात हा आनंद त्यांना मिळणार आहे हे त्यांना माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी त्या 5 मुलांना सांगितले की मी तुमच्या म्हणण्याला सहमत आहे. यावर ते हसले आणि म्हणाले, आम्हाला माहीत होते की तू नक्की सहमत होशील. ते 5ही जण मला त्यांच्यासोबत एका रात्रीसाठी घेऊन जाण्याबद्दल बोलले होते. मी माझ्या आईला सांगितले की वर्ष संपत आल्याने कंपनीत खूप काम आहे आणि मला कंपनीतच आजची रात्र काढावी लागेल. कंपनीने मला ॲडव्हान्स ₹1,00,000 मंजूर केले आहे. ॲडव्हान्स मंजूर झाल्याचे ऐकून माझ्या आईला खूप आनंद झाला. आईने मला कंपनीत रात्री ओव्हरटाईम करण्याची परवानगीही दिली आणि रात्री रेस्टॉरंटमधून सुट्टी झाल्यावर मी त्या 5 मुलांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून गेले. त्यांनी मला एका फ्लॅटवर नेले आणि एका बेडरूममध्ये एका बेडवर बसवले आणि त्यांनी पुन्हा हॉलमध्ये बसून दारू पिण्यास सुरुवात केली. त्या दिवशी माझी पिरियडची डेट होती हे माझ्या लक्षात नव्हते. रस्ता खराब असल्यामुळे तिथे गेल्यावर काही वेळाने अचानक माझे ब्लडिंग चालू झाले आणि काही वेळाने त्या 5 मुलांपैकी एक तरुण बेडरूममध्ये आला. तेव्हा मी पूर्णपणे घाबरून गेले. माझे हातपाय थरथर कापत होते. अशा अवस्थेत मी त्यांच्या वासनेचे शिकार बनणार होते. पण जेव्हा तो तरुण आत आला तेव्हा मला पाहून तो किंचाळला, कारण संपूर्ण बेडवर ब्लडिंग झाले होते, पण त्यांच्यात माणुसकी होती. कदाचित मला अशा अवस्थेत पाहून त्यांची आणि त्यांच्या मित्रांची संपूर्ण दारू उतरली. माझा प्रॉब्लेम समजायला त्यांना वेळ लागला नाही आणि त्यांना माझ्यावर दया आली. त्यातल्या 2 जणांनी जवळ असलेल्या एका मेडिकलमध्ये जाऊन माझ्यासाठी पॅड आणले आणि मला बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायला सांगितले. त्यानंतर सकाळी ते ₹1,00,000 मला देऊन त्यांनी मला सुखरूप घरी सोडले. ते 5 मुले अत्यंत श्रीमंत व्यापारी लोकांची मुलं होती. त्यांनी मला उद्ध्वस्त न करता मदतही केली. त्यातल्या ज्या तरुणाने मला काही दिवसापूर्वी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते त्या तरुणाने मला त्याच्या फॅक्टरीत नोकरी दिली, त्यासोबतच जेणेकरून मी तिथे सन्मानाने काम करू शकेन असे त्याने आश्वासनही दिले होते. आता माझ्या बहिणीचेही लग्न झाले होते आणि मी त्या तरुणाच्या फॅक्टरीत जवळपास 5 वर्ष झाले प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे मला तिथे सुपरवायझरची पोस्ट मिळाली आहे आणि त्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलासोबत लवकरच माझे लग्न होणार आहे. मला एक गोष्ट चांगलीच माहीत झाली आहे की आजच्या काळात विनाकारण मदत करणारी माणसं खूप कमी आहेत. काम करणाऱ्या मुलीकडे नेहमी आदराने बघा,
कारण त्या खूप मजबुरीने घरातून बाहेर पडतात, कारण परिस्थिती माणसाला मजबूर करते.